हॅलो नमस्कार, मुक्काम पोस्ट सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज मी अंड्याची भुर्जी बनवलेली आहे। तुम्ही पाहू शकता एकदम भुर्जी अशी ज्युसी दिसत आहे। इथे मी पातीचा कांद्याचा वापर केला आहे आणि मी 4 अंड्याची भुर्जी केलेली आहे। आरामात ही भुर्जी 2 ते 3 माणसं व्यवस्थित खाऊ शकता। ही भुर्जी आहे ना तुम्ही पावासोबत आहे ना खाऊ शकता। पावासोबत अगदी खायला टेस्टी लागते। तुम्ही बघू शकता किती दिसायला सुंदर दिसते, खायला पण तितकीच सुंदर लागते। तुम्हाला जर ही माझी रेसिपी ट्राय करायची असेल तर चला आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे कढई घेतली आहे अंडा भुर्जी बनवण्यासाठी। आता आपण ना तेल घालून घेऊया। 2 चमचे तेल घालून घेते। तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। मी 2 मोठे कांदे घेतलेत बारीक कापून, ते घालून घेते। तुम्ही ना या पद्धतीने ना अंड्याची भुर्जी बनवा। तुम्ही नेहमीच बनवता भुर्जी, पण ह्या पद्धतीने बनवा। मी पातीचा कांदा मिळतो ना बाजारामध्ये, तो घालणार आहे मी आज भुर्जीमध्ये आणि त्याने मी अंड्याची भुर्जी बनवणार आहे। त्याला कांदा गोल्डन कलर येईपर्यंत मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा, भाजून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता आपला कांदा ना मस्तपैकी भाजून झाला आहे। आता मी हे टोमॅटो घालून घेते। मी 2 छोटे टोमॅटो घेतले बारीक कट करून। ते आता आपल्याला मस्तपैकी त्या कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायचे, अगदी नरम पडेपर्यंत। तुम्ही या पद्धतीने भुर्जी करा, मस्त लागते। लहान मुलांना पण खूप आवडेल। मिस्टरांना डब्यात पण द्या। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। आता ना मी याच्यामध्ये ना मीठ घालून घेते। मीठ घातल्यानंतर ना आपला टोमॅटो ना असा पटकन नरम होईल आणि पटकन शिजला जाईल। मीठ घालते आणि पुन्हा ढवळून घेते। मी झाकण ठेवते जेणेकरून आपला टोमॅटो ना असं पटकन शिजेल। 5 मिनिटांसाठी मी झाकण ठेवून घेते। मी झाकण काढून घेते। पाहू शकता आपला कांदा ना आणि टोमॅटो मस्तपैकी नरम झाला आहे। आता ना आपण आहे ना ह्याच्यामध्ये ना एक छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया, तर ना आपल्या भुर्जीला चांगली टेस्ट येईल। लसूणची पेस्ट घातली आहे। आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। 1 चमचा मी घरगुती मसाला टाकते। छोटा चमचा ना मी लाल तिखट टाकते आणि ना हा 1 मोठा चमचा ना मी चिकन मसाला टाकते। तुम्ही चिकन मसाला टाकून बघा, मस्त टेस्ट येते भुर्जीला आपल्या। आता ना हे सगळे मसाले आहेत ना मस्तपैकी आपल्याला ढवळून घ्यायचे। आता ना मी थोडंसं पाणी घालते जेणेकरून आपले मसाले छान शिजावे, करपू नये, म्हणून मी थोडंसं 1 अर्धी वाटी पाणी घालते याच्यामध्ये। बघा कलर किती सुंदर आलाय। तुम्ही या पद्धतीने भुर्जी करून बघा, मस्त लागते। आता ना मी याच्यावरती झाकण ठेवते 5 मिनिटं की जेणेकरून आपले हे मसाले पूर्ण शिजू दे। झाकण काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपले मसाले मस्तपैकी शिजले आहेत। स्मेल पण खूप छान येते। आता ना आपल्याला एक करून ना अंडी फोडून घालायची त्याच्यामध्ये। मी इथे ना 4 अंड्यांचा वापर केला। आपल्याला ना हे हलवायचं नाहीये, ही अंडी अशीच ठेवायची, अजिबात ढवळायचं नाहीये। चौथा शेवटचा अंडा घालून घेते। तुम्हाला जास्त अंडी घालायची असेल तर तुम्ही जास्तही अंडी घालू शकता आणि जिथे मी 2 कांद्याचा वापर केला तिथे तुम्ही 4 कांद्यांचा वापर करू शकता। आता ना मी याच्यावरती झाकण ठेवून घेते। चला आता आपण ना झाकण काढून बघूया। तुम्ही पाहू शकता
मी अंडी का मगाशी घातल्यानंतर का नाही हलवली माहिती आहे का, हलवल्यानंतर ना पटकन ती खाली चिटकतात. तुम्ही पाहू शकता. आपण झाकण ठेवलं ना काही बघा ह्या पद्धतीत असं तयार होतं. आपण ऑमलेट कसं करतो त्या पद्धतीत, आणि मग आपलं अंडं खाली चिटकत नाही आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये मॅश होतं. पाहू शकता कशी अंड्याची भुर्जी ज्युसी झाली आहे. पावासोबत तर ना मस्तच लागते. पाहू शकता तुम्ही, खायला एकदम भारी लागते. अगदी आपण बाहेर गेल्यानंतर आपण बाहेर खातो ना गाडीवरची भुर्जी, त्या पद्धतीत ही होते. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त कसं हवं आहे तसं. बघू शकता तुम्ही, दिसायला किती छान दिसते, खायला पण तितकी छान लागते, चविष्ट लागते. या पद्धतीत तुम्ही करून बघा. तर थोडा वेळ आपल्याला मस्त की ढवळून घ्यायचं व्यवस्थित. अंडं आपलं शिजेपर्यंत, अंडं शिजायला वेळ नाही लागत आणि झटपट होणारी रेसिपी आहे. घरातल्या साहित्यात बनते. तुम्ही इथे बटरचा वापर केला तरी चालेल. माझ्याकडे आता बटर नाही आहे, पण बटर घालून केली ना तर अजून सुंदर लागेल ही खायला. तुम्ही पाहू शकता आपल्या अंड्याची भुर्जी ज्युसी झाली आहे. कधी पण ना अंड्याची भुर्जी आहे ना ती अशी एकदम सुकी नाही बनवायची, अशीच बनवायची. खायला ना पावासोबत अगदी सुंदर लागते. आता ना आपण आहे ना हे असंच थोडा वेळ ढवळत राहायचं. गॅसची फ्लेम आहे ना मोठी ठेवायची. असं मस्तपैकी असं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. आपण ना लास्टला ना जो पातीचा कांदा घेतला होता ना तो आपण शेवटी घालणार आहोत, कारण का तो अगोदर नाही घालायचा. अगोदर घातला का तो एकदम असा नरम पडतो आणि मग पूर्ण असा हे होऊन जातो ह्याच्यामध्ये अंड्यामध्ये भुर्जीमध्ये. सो आपण हा शेवटला घालायचा आहे, म्हणजे काय तो व्यवस्थित तसाच्या तसाच राहतो आणि दिसायला पण छान लागतो आणि खाताना पण आपल्याला व्यवस्थित तो दाताखाली येतो आणि एकदम त्याची टेस्टच वेगळी लागते. त्या पद्धतीत आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे जवळजवळ एक 5 ते 10 मिनटं. मी आता ना पातीचा कांदा घालून घेते. पाहू शकता भुर्जी दिसायला अगदी छान दिसते. बघा तुम्ही या पद्धतीमध्ये पातीचा कांदा वापरून भुर्जी करून बघा, मस्त लागते खायला. आता एक 2-3 मिनटं मस्तपैकी अशी परतून घ्यायची आहे. आणि ना आपली मुलं असतात ना त्यांना हे पातीचा कांदा ह्या पालेभाज्या नको असतात, या निमित्ताने ना त्यांच्या पोटात या भाज्या पण जातात. तर कशी मस्त दिसते पातीचा कांदा घातल्याने आणि टेस्ट पण छान येते. आपल्याला अशीच 2 मिनटं मस्तपैकी ढवळून घ्यायची आहे. बघा पटकन आपला पातीचा कांदा बघा एकदम हे झाला आहे. म्हणून अगोदर नाही घालायचा, नंतर घालायचा. अगोदर घातला का तो पूर्ण असा नरम होतो आणि मग एकदम हे होऊन जातो, तो एकदम असा हलका पडतो आणि तुकडे होतात त्याचे. हे बघा आता तुम्ही पाहू शकता, तर दिसतोय बघा. अगोदर घातला असता ना तो व्यवस्थित दिसला पण नसता. हे बघा पाहू शकता तुम्ही. हे बघा एकदम आपली ज्युसी झाली आहे भुर्जी. आता ना मी याच्यामध्ये ना कोथिंबीर घालून घेते. आपली भुर्जी ना ऑलमोस्ट होत आली आहे आणि चिकन मसाला घातला ना त्याने टेस्ट अगदी मस्त लागते. तुम्ही या पद्धतीने ना करून बघा आणि करून खा. तुम्ही पाहू शकता बघा दिसायला किती सुंदर दिसते. खूप सारी कोथिंबीर घातली आहे ना त्याने आता अजून टेस्ट येईल. तुम्हाला याच्यामध्ये ना लिंबू जर पिळायचा असेल ना तुम्ही लिंबू पण पिळू शकता. लिंबूने अजून एक छान टेस्ट येईल. तर आपली भुर्जी झाली आहे. तुम्ही नक्की ही भुर्जी करा, खा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता मी तुमची रजा घेते. बाय बाय.